आपण एका अर्बोर रुपयाच्या शिपवरती आलोय जी भावांनो रेवदंडामध्ये येऊन 2021 मध्ये अडकलेली. पूर्णपणे अर्बो करोड रुपये कमी पडतील अर्बो रुपये शिपाई पूर्णपणे. आणि ह्याला असं सोडलंय भाऊ, ह्याला घ्यायला कोणी नाही ते आल्यानंतर, ह्याला सोडल्यानंतर ह्याला कोणी बघायचं लागणार ते आल्यानंतर. कंट्रोल रूम आहे भावांनो आणि इथनं पुढं बघायला जायचं आणि ह्या इथं असं फिरवून एकदम ह्याला कंट्रोल केलं जायचं. हाय शपथ, अयो किती मोठं इंजिन आहे ह्या सबमरीनचं. भावांनो हे किती मोठा अँकर आहे तुम्हाला माहिती आहे का? हाय शपथ भावांनो हे कितीतरी 1000 टनाचा अँकर आहे, 1000 टन. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम रेवदंडा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ह्या आपल्या कोकण कोस्टल राईडच्या आजच्या अजून एका नवीन भागामध्ये. आज तारीख आहे 24 आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होती या थेट रेवदंडा किल्ला आहे ना त्याच्या आतमधनं. ही बघताय ना, ही रेवदंडा किल्ल्याची भिंत आहे, हे पूर्ण किल्ला आहे छोटासा. तर या आतमधील का आपण काल रात्री मी टेंट लावला होता आणि आता मला आज तुम्हाला जी गोष्ट दाखवायची आहे ना ती मला सुद्धा बघायला खूप जास्त आवडणार आहे. त्यामुळे मी आज सकाळ निघतो. या मेन गोष्ट की मी पाठीमागचा व्लॉग अजून एडिटिंग केलेला नाही, काल रात्रभर मला नीट झोपायला नाही. ही पंखा आहे का नाही, ही पंखा आपल्या संघ होता आपल्या पंखा ही, तरी पण मला काल रात्री नीट झोपायला नाही. मला रात्रभर घाम आला काल रात्री, माहीत नाही कशामुळं. आणि अशी गोष्ट जात होती ज्यावेळेस कोणी लिंबोडा फेक मार असं होतं ना, त्यावेळेस मला कधी अशा गोष्टी होत्या त्या. तर समजून घेत जावा. हे बघा घाम सकाळ अंगात सांगतोय की काय नाही काय खुरापती तुझ्या मागं आहे म्हणून, तरी पण मी टेन्शन घेत नाही. मी फू करतो, छू मंत्र करतो आणि निघायचा मंत्र करतो. तर चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करून घ्या. आपण निघायचे आज एक असं वाटत होतं ना एकदा तरी चला यार केदारनाथवरनं जाऊन यावं. म्हणजे गाडीनं का असताना पण जाऊन यावं, सायकलीच लावायची आणि बसनं जाऊन यायचं एकदा. मला वाटत होतं. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही. सगळं सेटअप रेडी, टेंट काढलेला आहे, फक्त पंख्याला करायचं आहे. बाय बाय, निघायचं आहे इथनं. पंखा करतो आधी बंद मस्तमध्ये. ओके, धन्यवाद भाऊ, तो रात्रभर मला खूप साथ दिली आणि वाचवलं ह्या गरमीपासून. खूप जास्त झगडतंय नुसतं. समुद्रकिनारी एकदम मस्त अशी गार हवा लागते, तिकडे जाऊया. मी अजून ब्रश नाही केला, मी जिंदगीत पहिल्यांदा असं झालं ना, म्हणजे दुसरी तिसरी वेळ असं माझ्या संग. ज्यावेळेस मला खूप जास्त गिल्टी महसूस होतं ना, म्हणजे एकदम घाण वाटतं ना, त्यावेळेस मी ब्रश करत नाही, काय नाही. मला माझी मला समजत नाही काय होती. मग त्यावेळेस मी काय करतो माहिती आहे का, आंघोळ करायची, नुसतं निघायचं पुढं. आता ब्लॉग पण करायचं आहे म्हणून करतो, कारण की निघालो पुढं तर दाखवा म्हणलं तुम्हाला काय नाही काय नवीन गोष्ट. तर आज एक खतरनाक गोष्ट तुम्हाला दाखवणार नाही, म्हणजे खूप युनिक आहे. चला काय आहे तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये काढणार आहे मी, काय दाखवणार ती. तर चला निघू आता पुढं आणि पाणी घेऊ. नंतर आपण काल राहता ह्याच्या आतमध्ये थांबलो बरोबर का. आणि रेवदंडा किल्ल्याचा एक हिस्सा ह्याच्या आतमध्ये, आणि ह्याच्या आतमध्ये आहे का नाही, ह्याच्या आतमध्ये पहिला काहीतरी छोटासा कारखाना काहीतरी होतं ती. आणि ज्या माणसाने पूर्ण किल्ल्याला बनलं नाही त्या दोन्ही भावांचा फोटो येतो का, इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला. खाली नाव आहे PLDRO, पेल्डर का असं काहीतरी नाव आहे. आणि इथे एक सिम्बॉल आहे मध्ये कसं तरी. आणि ह्या सिम्बॉलमध्ये ना असं किल्ला असं बनलेलं. तर 1 2 3 4 5 6 7 असं इथं, आणि 1 2 3 4 5 आणि मध्ये 5 आहे. म्हणजे काहीतरी वेगळे ह्याचा अर्थ असतो काहीतरी, पण ते समजणं खूप जास्त मुश्किल आहे. मधलं आहे ना ह्याचा अर्थ असतो, म्हणजे पहिल्या जुन्या जमान्यामध्ये कोड होतं काहीतरी. हे आता या लोकांना समजणं थोडं मुश्किल आहे. पण हे जर का ChatGPT टाकलं ना तर कळलं. पण मला इथं नेटवर्क नाही. आता मी निघायला लागलो पुढं. मला या किल्ल्यावर पूर्णपणे व्हिडिओ बनवत होता, पण त्यासाठी माझी हालत सगळं बरोबर नाही, कारण की ह्याला खूप जास्त स्टडी करायला लागते, माहिती काढायला लागते. मला थोडंफार माहिती असते ती मी तुम्हाला सांगतो, कारण मी भरपूर आपलं गड किल्लंही फिरलं ना, तर त्यातून थोडंफार कोडं वगैरे मला समजतं. तर आता आपल्या ह्या रस्त्यानं सरळ पुढे निघायचं. या नाश्त्याचं दुकान काय सकाळ चालू नसणार आहे, तर चला मस्त मध्ये निघू आता पुढल्या साईडला. हो, सकाळ प्रवासाला सुरुवात. हर हर महादेव. हाय आमाबाईच्या नावानं चांग भलं. चला 7:19 आज लवकर निघलो मी लय जास्त, कारण की व्हिडिओ पण एडिट केला नाही ना मी अजून. हिकायला खाल्ला रस्ता जातो इकडे पोलीस स्टेशनला, रेवदंडा पोलीस स्टेशन. आणि ही रस्ता जातो सरळ रत्नागिरीकडे खाली, म्हणजे कोस्टल रोडनं सरळ. आणि त्यामध्ये भरपूर अशी गावं आहेत ती, असं रत्नागिरी म्हणजे रत्नागिरीच नाही, भरपूर अशी गावं आहेत ती.
कॉफी भेटते बघ, कॉफी आहे का इथं? दादा कॉफी आहे का? आहे ना, चालेल, करा एक कॉफी करा. सायकल लावू साईडला आपण, कॉफी घेऊ म्हणजे जरा थोडं बरं वाटेल. जात नाही तर कसं बरं का मी अजून कॉफी तरी घेतो, थोडं बरं तरी वाटेल नॉर्मल मला. चाय पानी पी के मम्मी का खवड़न खा के फ़ोन पे अभी हम निकले आगे की तरफ. शायद यही से रोड है जो हमें लेके जाएगा वो वहाँ पे जहाँ पे है वो एक खतरनाक विशालकाय कुछ चीज़ जहाँ पे हम अभी पहुँचने वाले हैं बस कुछ ही मिनट के अंदर. ये माय बेबी. ए बाबा ते एक इथं एक जहाज आहे मोठं पडलेलं, ते रस्ता कुठं नाही त्याला जायला रे? इकडनं सरळ जा. हां हां, सायकल जाते ना तिथं? इकडनं जा, इकडनं सरळ जा. ओके हां, आणि लेफ्ट. थँक्यू. ओके, ह्या भावानं आपल्याला रस्ता सांगितला एकदम मस्त म्हणजे. चल दे तू ब्लॉगमध्ये ना उद्या 9 वाजता आपल्या कॅमेरा चालू आहे. चल. तू सकाळ सकाळ आहे ना असं खवळणं टाकले का नाही मला. आई सकाळ सकाळ मला लय खवाळली फोनवर आता इतक्यातच. मला म्हणली तुला समजत नाही का कसा पैसा खर्च करायचा. आता हो का, ड्रोनला पैसा गेला, समजायला पैसा गेला, पण आईला मी अजून सांगितलं नाही. पण आईनं व्लॉग बघितला, लक्षात राहून द्या कधी पण, आईलाही चालू असते आपली. हां भाऊ, आपण सायकलीवर असल्यामुळे आपल्याला कुणी थांबवतच नाही. आपण सायकलीवर आहे ना, कुणीच थांबवत नाही आपल्याला, कुणीच थांबवू शकत नाही आपल्याला. चला हे कोणतं जायचं आहे भरपूर. ओके, हाजीर आहे तुमच्या समोर ओन अँड ओनली एक असं टायटॅनिक जहाज भावनो जे 2021 मधून मुंबईमधून भावनो ह्या समुद्राच्या लाटामधून भावनो संतुलन बिघडलं आणि हे इथं येऊन फसलंय. ही मातीमध्ये धसून गेलं. ही खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि ह्याला बघून माझी पॉवरफुल झालेली आहे. तर मी तुम्हाला ह्याच्या आतमध्ये जाऊन दाखवणार नाही ही ॲक्च्युली आहे तरी कसं. ह्याचा खूप मोठा इतिहास आहे भावनो, मी तुम्हाला सांगणार नाही. चला आतमध्ये जाऊया, खूप मजा येणार आहे. चला 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 भाऊ, मजा येणार नाही, जाम मजा येणार नाही, जाम मजा येणार नाही. चला चला दाखवतो तुम्हाला मी कसं आहे काय नेमकं ती. ह्या इथं बघा आकडा लिहायला आहे, आकडा लिहायला आहे बघा इथं 00290. ओके नाव आहे भाऊ. हे कसलं हार्ड लोखंड आहे बघितलं का, कसलं हार्ड आहे ही भाई साहब. हे कसलं हार्ड आहे तुम्हाला माहिती आहे का, हे किती उंच आहे, हे किती जास्त उंच आहे बघितलं भाई. तो माझ्या हाताला इथं लागतं या इथं. आणि ही जेवढी दिसते ना तेवढं ही डबल खाली भाऊ, अजून ही जास्तीत जास्त अजून खाली आहे. हे बघा ही किती उंच आहे ती. आयुष्यपत ओ शेट. ये चला. ओके यस, आयुष्यपत आलोय वरती. वाव, फायनली भावांनो मी आलेलो एकदम ह्या शिपच्या वरती, जी खूप जास्त खतरनाक शिप आहे भावांनो. मला तर खूप जास्त इंटरेस्टिंग झालं मी या गोष्टीला तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ही ना भावांनो, ही रेवदंडामध्ये एका बीचवरती अडकून पडलेली. ही केव्हापासून अडकली तुम्हाला सांगू शकत नाही मी. ह्याची संपूर्ण माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे. तर चला आता मी तुम्हाला ही संपूर्ण ह्याची गोष्टी दाखवायला करतो. पण हो, त्याआधी मी कॅमेराचा फुल वाईड अँगलला वाढवतो म्हणजे तुम्हाला समजा गोष्टी एकदम ठळकपणे कळतील. चला वाईड अँगलला वाढवतो म्हणजे सेटिंग बदलतो कॅमेऱ्याची, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त मोठं दिसणार. बापरे, पहिल्यांदाच वर आल्या ह्या इथं हुक दिसतो. ह्या काही हुक आहे, ही हुक इथं. आणि ह्या इथं काय आहे, ह्या इथं बहुतेक असं ही इथं उभं राहायचं असावं काहीतरी, असं इथं असं काहीतरी उभं राहायचं असावं, असायला धरून याला काहीतरी असावा. ही म्हणजे खूप जास्त जुनं जहाज आहे भावांनो. आणि ही इथं येऊन अडकलेलं आहे, समजलं ना. आणि ह्या इथं ना, ही बघा बघा इथं मग सेम तसंच आहे. ही कसलं रूप आहे भावांनो, हे खतरनाक. ही बघा कसलं रूप आहे, आयुष्यपत आहे. ह्याचा भाऊ खतरनाक आहे, तर खतरनाक एकदम. काल रात्री पाणी ह्याच्या वालतं बहुतेक. अरे हे अँकर दिसतं इथं. अरे ह्याचा अँकर होता बहुतेक, ह्याचा अँकर होता जी ह्या इथनं राईट बरोबर. हां बरोबर, हेतून आहे का ना, हेतून ह्याचा अँकर खाली जात होता. म्हणजे ते काय म्हणतो आपण, ती पाण्यात शिपला थांबवून ठेवण्यासाठी नाही होय, ती पाण्यात सोडते. ती मी पिक्चरमध्ये ह्याच्यामध्ये बघत असाल तर ती ही गोष्ट आहे. आणि त्यानंतर ना आपण आता बघा थोडं पुढे येऊया. आणि ही बघा हो का, बापरे हायड्रोलिक प्रेशर, आयुष्यपत भावांनो. ही बघा हो का, ह्याचाही किती मोठा पंप आहे. आपल्या जीसीबीला कसा पंप असतोय माहिती आहे का, जीसीबीला एक पंप असतोय आपल्या मोठा. ह्याचा किती मोठा पंप आहे. ही मला वाटतंय ना, ही अख्खं सेटअप आहे का नाही, ही पूर्ण वर खाली होत असावं त्या काळामध्ये. आणि भावांनो काय लोखंड आहे, काय मजबूती राव, खतरनाक नेक्स्ट लेवल भाऊ. आणि ही ह्याच्या वायरी ह्या बघा, ही ह्या पंपाची आहे त्या थोडं जवळ होती. ही पंप आहे का नाही, पंप ह्या पंपाच्या ही बघा ही ह्या त्या पाईप आहे त्या, ह्याला ऑइल प्रेशर देणार ही पाईप आहे त्याच्या. आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आयुष्यपत. ही कुठं आलं, इकडे दाखवत तुम्हाला. ही बघा कुठं आलं हे बघा. ही मला असं वाटतं ना की मी सबमरीनवर कामाला आहे आज, असं वाटायला लागले मला. ही बघा हे बघितलं ना, ही पाईप आहे त्या. आणि ही खाली ह्याचा ऑइल टँक असावा किंवा प्रेशर हायड्रोलिक पंप ह्याचा इथं खाली असावा.
भाऊ ही ह्याच्या खाली आतमध्ये पूर्ण घरे असते ती पूर्ण खाली घरं आतमध्ये ह्या शिपमध्ये वरती इथं कंट्रोल रूम पण आहे ह्याचा पूर्णपणे जी नेव्हीमध्ये जी मेन माणूस असतो नाही चालवणार ह्याला कंट्रोल करणार पूर्ण त्याची वरती पूर्ण घरं ही असणार आहे ती तर ती पण मी तुम्हाला दाखवणार नाही त्याची सबस्क्राईब करून घ्या बरं का मस्त मस्त सबस्क्राईब करून घ्या या इकडे पुढं ही पण सेम तसंच आहे मला वाटतं ही का नाही ह्याला वरती असावं ह्याच्यावरती किंवा ह्याच्यावरती असं वर खाली न्यायला ह्याला खतरनाक अरे जनरेटर पण येतं किती मोठं जनरेटर आहे बघायचं का अरे कुठं बघायचं ह्याला जनरेटरला ओके अरे अच्छा हात पाय पडलो असतं इथनं बहुतेक मला असं वाटतं का नाही ह्याला पूर्णपणे ईज पुरवण्यासाठी हे तर एक मोठं जनरेटर आहे बघा ही किती मोठे भाऊ ह्याला ह्याचं सोडून काय दिलं मला समजा नाही असंच का सोडून दिलं ह्याला मग एवढं मोठं भाऊन ही करोडनं अरबो रुपयाची शिपाई पूर्णपणे करोड रुपये कमी पडतील अरबो रुपये शिपाई पूर्णपणे आणि ह्याला असं सोडलं भाऊ ह्याला घ्यायला कोणी नाही ते आल्यानंतर ह्याला सोडल्यानंतर ह्याला कोणी बघायचं लागणार ते आल्यानंतर ना आयुष्यपत ह्याला तर टाक्या येते आतमध्ये इथं टाक्या येते भाई आतमध्ये बघायचं काय पूर्णपणे उतरून हे कोण दाखव हा मी थोडं उतरून बघतो याच्यामध्ये काय भांगड नेमकी ते चलो ये लड़ाई हम जीत के रहेंगे दोस्तों चाहे हमारे कपडे ही क्यों ना फट जाए आयुष्यपत भाऊ ह्या शिपमध्ये तर पूर्णपणे पाणी या कॅमेरा दे ही बघा ही ऑइलच्या पाईप आहे ते पूर्णपणे ही स्टोरेज रूम असतो ह्यामध्ये काहीतरी स्टोअर करून ठेवलं असतं नाही बघा ही पूर्णपणे पत्रा आहे का ना ही पूर्णपणे गंजायला लागलेला आहे आणि ही बघा आतमध्ये पड्याला साईडनं मग शिडी उतरायला आहे बघा भाई ये क्या है ये क्या है इंग्लिश व्हाट इज दिस वर्किंग दिस हायड्रोलिक पंप Pump. Yeah. Oil pump. Yeah. Diesel pump. This is the oil pump. Oil. This is the pipe. हिंदी मालूम है इंग्लिश मालूम है English. Come English. Come. Mini English. Where are you from? तमिलनाडु Tamil Nadu. Wow. How many day is Maharashtra? महाराष्ट्र Yeah. Boat. Nice. या इकडे चला ब्लॉग थोडा मोठा होणार आहे पण इंटरेस्टिंग होणार आहे कारण की ही खूप जास्त अँकर आई शपथ किती मोठा अँकर आहे इथं ही बघा आई शपथ भाव माहिती का आई शपथ भाव ही कितीतरी 1000 टनाचा अँकर आहे 1000 टन आई शपथ जीवनात पहिल्यांदा बघतो ही महेंद्र बाहुबली यानी मैं आई शपथ खरंय चलो दिस इज द अँकर हाउ टू इज इट केजी कितना केजी होगा डन 2 टन वाव 2 टन 4 टन 4 टन 3 टन 5 टन ओके गोड जिल्हा ज्यांना पिक्चर बघितला नाही त्यांना ह्या गोष्टी आरामात माहिती असणार आहे त्या की ही काय असणार आहे भावांनो मला खूप जास्त वेगळं वाटतंय आज मी तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवतो या ही 2021 मध्ये आहे तर जहाज जीवन अडकून पडलंय नंतर ह्याला मालकच नाही बघायला माहित नाही का सोडून गेली ती ह्याला पण माहित नाही बरं का हे बघा हिथं आतमध्ये पण काहीतरी आहे ही बघा ऑइलच्या पाईप आहे बघा भाऊ ऑइलच्या पाईप आहे पूर्ण ऑइलच्या पाईप किचन आहे हे किचन आहे इकडे हे किचन आहे भाऊ हे बघा हे किचन आहे पूर्ण पण इथं जेवण हे बनवायचे बघा इथं किचन दिसतं ही नॉर्मल सग नाही किचन आहे बहुतेक आणि इथनं जरा थोडं पुढं आलं हे बघा हे पूर्णपणे आई शपथ हे झोपण्याचं या आई ह्याच्यात पाणी भाऊ ही पूर्णपणे पाण्यात असते काय आई शपथ ही बघा अयो भाऊ ही पूर्णपणे लाकडाचं आता मी तुम्हाला दाखवणार नाही ह्या पूर्णपणे मोठ्या टायटॅनिकचं आतमधलं तुम्हाला दाखवणार आहे इंजिन किती मोठं आहे ह्याचा सायलेन्सर किती मोठा आहे इकडे दाखवतो आई शपथ सांगतो तुला ह्याचा सायलेन्सर बघून घे रे भावा आई शपथ अयो किती मोठं इंजिन आहे ह्या सबमरीनचं आई शपथ हे बघा सायलेन्सर आई शपथ भाऊ सायलेन्सर आहे पूर्णपणे ह्याचा वाव भाई मी पूर्णपणे अचंबित झालो ह्याला बघून ह्याचं इंजिन तुम्हाला बघा का इंजिन ह्याचं किती मोठं आहे ते हे बघा ह्याचं किती मोठं इंजिन आहे
हे तर इंजिन आहे आणि ही एवढंच नाही हा, ही आतमध्ये पण आहे, खोली पण तेवढंच आहे भावांनो. आणि ही हे का इकडे पण आहे बहुतेक ह्याचं काहीतरी. हे का एक सायलेन्सर, ही 2 सायलेन्सर, ही 3. अरे इकडं पण इंजिन आहे. आयशपथ हिला 2 ते 3 इंजिन आहे ती मोठी मोठी. हे तर ह्याचं इंजिन आहे एवढं मोठलं. आणि ह्याच्या पाय त्याची वर गेले आहेत हे बघा. इथं काहीतरी सामान ठेवायच्या म्हणा, स्टोअर म्हणा काहीतरी असणार आहे इथं. इथं पण काहीतरी होतं, इथं घेण्यासाठी ठेवण्यासाठी इथं पण काहीतरी होतं बघा. आणि ही बघा ही पाईप आहे भाऊ, खतरनाक आहे. ही पूर्ण शिप पाण्यानं भरले, पूर्णपणे पाण्यानं भरलेलं आहे. ही बघा लाटा ना ह्या शिपला रोज कमकुवत बनवते या. आणि खरंच सांगू शकत नाही आता शिक मी तुम्हाला खाल्लं दाखवतो या. आता मला तुम्हाला दाखवायचं ह्या शिपचा पूर्णपणे वरचा भाग कसा आहे. ह्याच्यात पूर्णपणे मेन लोक आहेत वर राहते ती पूर्ण पाणी ह्या रोज शिपला कमकुवत बनवते. आणि ही शिप आहे का नाही भावांनो, ही शिप तेवढीच खाली जेवढी ह्या मातीमध्ये दसली खाली ही शिप, म्हणजे पूर्ण ह्या मातीमध्ये खाली बुडलेली शिप सांगतो तुम्हाला मी. चला त्याच्या वरपर्यंत पण जात असेल पूर्णपणे ही शिप पाण्यात. ज्यावेळेस भरतो त्यावेळेस पूर्ण ही पाण्यात असते असं मला वाटतंय. चला वर जाऊ इथनं आता. अयो भाई एक कवा तुटल ना काय सांगताय पण येणार नाही. अयो धरून वर. ओके एक गोष्ट समजा नाही की ह्या शिपवर कॉन्क्रीट कशामुळे केलं नाही बा. कॉन्क्रीट आहे का केलं आहे बा कॉन्क्रीटवरती, माहीत नाही कशामुळे केलं आहे पण हे कॉन्क्रीट आहे. आणि हे पण पूर्णपणे कमकोज झालेलं आहे. आणि ह्या शिपमध्ये वर आल्या मला इथं रूम्स बघायला मिळते हवा. इथं रूम आहे भाऊ पूर्णपणे. आणि ह्याची खिडकी भाई कसली हार्ड लोक आहेत, एकदम हार्ड लोक भावायला कसले लोक खतरनाक यायचं. ही बघा बघा म्हणजे हितनं बघायचं भाऊ पूर्णपणे पुढे. ही बघा ही लोखंड आहे पूर्णपणे, ही लाकूड आहे पूर्णपणे. आणि ही बघा ही पाईपलाईन आहे बघा, ही ऑइलच्या पाईपलाईन येते बहुतेक. ऑइलच्या गावात 12च्या भावात रे सोन्या. कोणाच तरी वस्तू आहे इथं कोणतरी ठेवून गेलेलं आहे असं काय नाही काय कारण काम झाल्यामुळं. पण ही कधी ना कधी तर नेतेलीच ना, कारण एवढे मोठी करोडवार बरोबर शिप इथं कोणी थोडे ठेवणार आहे. तर त्यामुळे अशा गोष्टी करत जाऊ नका, हे त्यांना खूप मोठं लॉस होऊ शकतो. हे नंतर ना शिप आता तर नाही चालणार कारण हे समजा काम संपलेलं आहे. हे बघा आई शपथ बापरे, मी जीवनामधला सगळ्यात जास्त यागळा एक्सपिरियन्स आज घेतो या. मी एका खूप मोठ्या सबमरीनवर आणि माझ्यासाठी एक टायटॅनिक असतो. ती टायटॅनिक कसलं मोठं आहे भाऊ, कसलं मोठं. ही बघा वाव ते वरच्या दिशेने चला रे. वाव कसला आहे वर काय माहिती. आय साहेब हो आय शपथ. अरे हिला इथनं कंट्रोलिंग, अरे ह्याचं कंट्रोल रूम आहे ही. हितनं ह्या शिपला पूर्ण कंट्रोल केला जातो. तेव्हा इथनं ही बटन आहे तेव्हा ही का आय शपथ काय नजारा दिसतो इथनं पुढला. ह्याचा कंट्रोल रूम आहे भावांनो. आणि इथनं पुढं बघायला जायचं आणि ह्या इथनं असं फिरवून एकदम ह्याला कंट्रोल केलं जायचं. झांज असं पूर्ण असं होतं असं. इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथं बटणं वगैरे समजा गोष्टी आहेत. ही बघून घ्या बघा 2 पायलट असावं ह्याला चालवण्यासाठी 2 पायलट. आणि भाई साहेब भाई काय खतरनाक दिसतं ही. आय शब्द विचार करू शकत नाही. बघा आज वाटतंय नाही खरंच बरं का की स्वतः पायलट आहे असं वाटायला लागलंय मला. हा शपथ खतरनाक आहे. आणि ह्या इथून इकडे आल्यानंतर ना आपल्याला वरती वर आहे का नाही हितनं समजा ह्याचा धूर जेवढा पण इंजिनचा तेवढा सगळा धूर ह्या इथनं बाहेर येत होता कारण की ही सायलेन्सरच्या नाही आहे ते पूर्णपणे. आणि हिथून ह्याला बघायचं हो का इथनं आई शपथ. हो का आपण इथं खाली होतो का इन्न हो का इंजिन दिसते खाली ह्या पूर्णपणे समुद्र आहे. आणि ह्या इथं एक टायटॅनिक आहे खूप जास्त मोठं. आणि बघू शकता किती भारी वाटतं माझ्या जीवाला. अगं काय सांगू ग बाया मी तुला हा काहीतरी. हे बघा बघा ही जी खाल्ला रॉड आहे का नाही ही रॉड ह्याला बहुतेक स्विंग पाईप असलेल्या मोटरा एक फिरवलं का नाही ही रॉड ह्याला दुसरीकडे ढकलून ही लॉक किंवा काहीतरी निघत असेल. भावांनो ही जेवढं वर आहे का नाही ही तेवढं खाली पण नाही बरं का, लक्षात राहून द्या कारण की खूप जास्त मोठं असतं या. तर खूप इंटरेस्टिंग आहे खूप इंटरेस्टिंग आहे. विचार करा भावांनो त्या काळामध्ये ह्या शिपचा काय काळ असेल, काय चालत असेल भाऊ ही शिप.
आणि आत्ताच ही पूर्णपणे अशी एकदम बंजर विरान पडलेली जी की खूप जास्त अरबो रुपये शिप आहे भावांनो. आणि मला सांगताना खूप जास्त भारी वाटतं. ही पूर्णपणे समुद्राच्या किनारी अडकून पडलेली जी की रेवदंडा बीचवरती भावांनो. जीवनात आलं तर एक दिवशी नक्कीच या. समोर रेवदंडा बीच आहे इकडं आणि ही बघा ही बघून घ्या शिप. पाय भावानं ही पूर्ण हार्डली पंप. ही पंप ह्या अख्ख्या सामानाला वरती उचलतो आणि खूप जास्त खतरनाक आहे. मला तुम्हाला दाखवताना एक वेगळीच पावर जाणवते. ह्या आपला ह्या बुटीचा प्रवास तिथे थांबलाय. आता आपण निघालेलो भावांनो. मला तर दमानं मी जाणार आता एडिटिंग करायला थांबणार कुठेतरी एकदम मस्त मध्ये. तर चला जाऊया आणि तेव्हा त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आता तेव्हा ह्या ब्रिजवरून जाणार नाही. त्यावेळेस तुम्हाला एक ड्रोन सीन दाखवलं मी. ह्या ब्रिजवरून असंच जायचं आहे. असंच इकडे 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 भावांनो. ही किती जास्त मोठी शिप आहे राव. हे पूर्ण लगभग नाही म्हणता ना ही अर्ध्या एकराची पूर्ण शिप आहे. पूर्ण अर्ध्या एकराची. आणि ही अशी 2021 एका तुफानामध्ये मुंबईमधून आलती. ह्या इकडे बहुतेक अडकून बसली अशी मला माहिती भेटलेली आहे. आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खतरनाक आहे पण एकदम मस्त आहे तरी पण. तर चला आपण आता इथनं निघूया आणि पुढल्या दिशेने जाऊया. चला. जीने के 4 दिन हो बाकी है बेकार दिन. जीने के 4 दिन मरने के 5 दिन. जाए 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 एक बार तो जाए जवानी फिर ना आए. हा जवानी फिर ना आए. वाह काय समुद्र आहे. ह्या समुद्रावरती एक असा मस्त असा एक पूल आहे. ह्या पुलावरून निघालेली आपली MH45 रायडरची ही सायकल आहे. अहो काय एवढं आंब. अरे हे लय झालं. अहो एकच म्हणलं होतं भावानं आंबा आणले तर कोकणातला पेशल आंबा. इशू आहे का भाऊ. नाव काय आपलं. कवीन घाग. हा कवीन घाग भाव आहे आपला. हे ना आपला आंबा आणले तर एकदम मस्त. भाऊ धन्यवाद बरं का म्हणण्यापासून. काय पण म्हणा कोकणाकडली माणसं आंबा लयच असते या. आईला हाकताना पण पिवळं येतं. ही खरी गोष्ट आहे बरं काही. मला माहीत नाही ही गोष्ट मी टाकलं का नाही कारण की अशा गोष्टी मी बोलून कधी टाकत नाही. पण नाही रियालिटी आहे. आता काय रियालिटी भाऊ रियालिटी. खोटं बोलायचं नाही काहीच लागेल. चालतंय आता आपलं रत्नागिरीला इकडे जायचं रस्त्यानं खाली इकडं. चला धन्यवाद बरं का मनापासून. धन्यवाद. पुढल्या वर्षी आली वाजून एकदा खायचा झाला. हे दिव्यागर अगं बाया नाद नाही करायचा. कसं आहे श्रीवर्धन अगं बाया नाद नाही करायचा. आता आपण जाणार आहे भावांनो ह्या समुद्राकडल्या साईडला जे छोटंसं बीच आहे. या बीच म्हणजे पूर्णपणे दगड आहे ती. आणि चला आता आतमध्ये जाऊ आणि बघू ही काय सीन आहे आणि कसं दिसतंय. तर चला जाऊया आपण इथूनच जाऊया. ज्यावेळेस माझी सकाळ लय बेकार होती नाही त्यावेळेस माझा दिवस चांगला जातो. तुम्ही काय पण म्हणा बरं का. ही बघा आयुष्यपत ही बघा ही कसल्या भोळी पडल्या ह्या बघा. होय अरे काय झालं आहे असलं. ही घसरून पडून मी झालं तोंड आपटून. वाव व्हॉट इज दिस व्ह्यू ब्रो. वा काय दिसतंय राव.
जी मगाशी मी सेटिंग लावली कॅमेऱ्याची फुल वाईड अँगल ही तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा. का तुम्हाला पहिली सेटिंग बरी वाटते या ए आणि ही आहे बी, तर तुम्हाला बी आवडती का पहिली तुम्हाला ए आवडती मला कमेंट करून सांगा. मला तर वाटतं की नाही ही भारी वाटते मला जरा थोडी. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा. दाखवतो का सायकल तिकडे रस्त्यावर पार्क केली हो का, लोक हो का फोटो काढाय आपले हो इथं माणसं. म्हणजे भाऊ एवढं प्रेम आहे का नाही आपल्या सबस्क्रायबर भावांचं, विशेष खोल आहे भाऊ. आणि काय दिसतोय बीच, काय बीच दिसतोय बघा, काय आपला काय महाराष्ट्र म्हणजे काय स्वर्ग आहे. आणि ही तर सुरुवात झाली आता शिकनुसती. और ये हमारे बल्लेबाज आ गए हैं, हमको पानी का बॉटल लेके भाई साहब ये देख लो मस्त मस्त एकदम. हे तर आहे आंबा एकदम मस्त मध्ये. भाऊ अजून सकाळ जर ब्रश नाही केला, आता ब्रश करतो भाऊ. पाण्याच्या बाटल्या भाऊनं 2 आणले ते. ह्यांना म्हणलं आधी मला पाण्याच्या 2 बाटल्या घेऊन या. आले ह्यांना म्हणलं पाण्याच्या बाटल्या घेऊन या. पाण्याच्या 2 बाटल्या आणल्या. आता मी ब्रश करतो आधी, मग आंबा खातो, त्याशिवाय मला बरं वाटणार नाही. अजून काहीच खाल्लं नाही. आणि मग नंतर आपण मुरुडच्या दिवसांनी नाही उद्या संध्याकाळी आपण मुरुडला पोहोचलो. उद्या संध्याकाळी तवर आता मस्त ब्रश करून घेतो, त्याशिवाय मला फ्रेश काय वाटणार नाही. आंघोळ केली पण ब्रश नव्हता केला सकाळी, पाणी नव्हतं त्यामुळं. अशा आपल्या एका भावानं आंबा दिलं तर हे गरम झालं होतं, तर यात म्हणजे आता मी चिल्ड पाणी ओतलंय त्यामुळे हे आंबे झालं गार. आता ह्यात मधला ना एक आंबा मस्त अलगत घातो अलगत घेतो काढून आणि ह्याला चट करून टाकतो एकदम मस्त मध्ये. ठीक आहे ना. ही बघा ही एकदम पूर्णपणे कोकणातला गोड पिकला आंबा एकदम आहे. वा ऑल सपत लय गोड आहे भाऊ नाही. त्यामुळेच माणसं कोकणाकडे फिरायचं म्हणते त्या आंब्या दिवसात. आणि हे बघा वा रे देवा वा. खाऊन थोडं पुढं आल्याच्या नंतर ना हे जे साईडला आपल्या एका भावाचं एक थोडं रिझॉल्ट आहे, तर हे आहे थांबलेलो मी थोड्या वेळ. इथं माझे ना कपडे सुकायला टाकलेत या. ह्या कपड्यांचा नॉर्मल थोडा वासा यायला लागलेला. म्हणजे एखादा कपडा कसं आहे ना, माझ्या कपड्याचं कसं आहे, माझी कपडे असते एका पिटीमध्ये आणि त्यातमध्ये एखादा ओला असला नाही सगळ्याला वास लागतो. तर त्यामुळं वास निघून जावा म्हणून थोडं इथं टाकलं या. इथं थांबतो आता एक 3-4 तास थांबून एडिटिंग करतो. एडिटिंगचा खूप जास्त लोड आहे मोठा. नेटवर्क पण आहे भावाची इथं. मस्त व्हिडिओ अपलोड करून टाकतो. ड्रोन पण लावला आहे चार्जिंगला आपला एकदम मस्तमध्ये. चला मी आता एडिटिंग करतो. टाईम झाला आहे लगभग 12च्या दरम्यान. आता एडिटिंग करतो मस्तमध्ये आणि मग नंतर पुढे निघूया. असल्या उन्हाच्या तडाख्यामध्ये एवढी जास्त गरमीनं भूक लागली का नाही. अक्षरशः मी मागवलेली कोकणातली व्हेज थाळी. तरी पहिला का ग्रेव्ही खूप निष्ठा आहे रे भाऊ. पापडाशिवाय जेवण अधुरा असते सांगतो कधी पण. वाव. हर हर महादेव. टाईम झाला आहे रात्रीच्या 9:42 लाईव्हला यायचं आहे पण लाईव्ह चालू आहे नाही माहीत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काय आहे ती. मी आणले ते 7 वडापाव कारण की मला लई जास्त भूक लागलेली आहे. आणि सध्या ना आयुष्यामध्ये संघर्ष करायचा एवढा ना सगळे दिवस सारखं नसतं जाई. जरी मी इंस्टाला जरी स्टोरी लावली असते नाही बाबा मला जेवाय नाही कोणी घेऊन या लई जण आले असती पण नाही म्हणलं. फक्त 7 वडापाव. अरे मिरची लई तिखट आहे रे बाबा. वा. मनामध्ये एक डाऊट असणार आहे ती मला क्लिअर करायचा की तुम्ही रूम का घेतलं आणि तुम्ही टेंट का लावत नाही. भावानं सांगतो मला मी जसं कोकणामध्ये आलो तसं तुम्ही बघताय की मी टेंट लावत नाही जास्त करून. ह्याच्या पाठीमागचं एक लई मोठं कारण आहे का नाही की इकडं गरम खूप होतं. तुम्ही बघताय मला घाम किती होते. माझं हात पाय समजा माझं घामानं भिजले असतात. फक्त मी रात्रीचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवत नाही की माझी रात्री अवस्था काय असते ती. मला व्हिडिओज काढू वाटत नाही. मी पूर्णपणे घामानं वरनं खाली परत स्लिपिंग बॅग हे समधी भिजलेली असते माझी आणि रात्रभर झोप लागत नाही मला. आज एडिटिंगचा लोड पण लय होता त्यामुळं ह्याच भावकुंड मी इश रूम घेतली. त्यांना म्हणले एक छोटी रील बनवतो तुमची आणि 1 लाखवाला आपला अकाउंट त्याच्यावर पोस्ट करतो. ते म्हणले ठीक आहे म्हणले काहीच अडचण नाही म्हणली. मग करा म्हणली. मग थांबलो यायचं आता एकदम मस्तमध्ये. आता उद्या सकाळी चला ना मला मुरुडकडल्या साईडला निघायचं आहे. मला असं वाटतंय की उद्या संध्याकाळपर्यंत मुरुडच्या जवळजवळ मी पोचून जाईल असं मला वाटतंय. तर मुरुडमधल्या भावांना तुमचा गणेश भाऊ तुमच्यापाशी परवा दिवशी पोच होतो या. कोण असेल तर कमेंट करून सांगा मस्तमध्ये.
बाकी असं काहीतरी रूम आहे का पूर्णपणे ह्याच्यावर तिघंजण झोपणार एवढं रूम आहे आणि ही काहीतरी का असा ए सी या आणि तुम्हाला ही क्वालिटी कशी काय वाटते मला नक्की आहे माझा एक डोळा मोठा एक डोळा बारीक दिसतो काय ठीक आहे तुम्हाला ही क्वालिटी कसं काय वाटते मला कमेंट करून सांगा ही सुपर फुल वाईड अँगल आहे या कमेंट करून सांगा मला का सेटिंग बदलून घेऊ जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक बाकी भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव